मित्रांनो, कालच आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीविषयी एक माहिती घेतली होती की ज्या अंतर्गत आरबीआयने काही बँकांना हे शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठ्या प्रमाणात सुनावणी केलेली आहे, चांगलंच बजावलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरबीआयने नवीन कर्जमाफी संदर्भात नवीन गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत, त्या गाईडलाईन्स काय आहेत ते बघणार आहोत। तुम्ही याविषयीची माहिती या अगोदरच घेतली असेल, कारण की माझा व्हिडिओ थोडा लेट झाल्यामुळे तुम्ही या अगोदर ही अपडेट घेतली असेल। तरीसुद्धा तुम्हाला जर नवीन वाटत असली अपडेट तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, आणि आता सोडून द्या। तर व्हिडिओवर पूर्ण बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, कालच आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघितली होती की आरबीआयनं ज्या बँकांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात प्रोत्साहनपर अनुदान दिलं नव्हतं त्या बँकांना चांगलंच सुनावलं आहे। म्हणजे बाबा, तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी, जे शेतकरी कर्ज परतफेड करतात, मग तुम्ही त्यांना जे प्रोत्साहनपर अनुदान द्यायचं असतं ते का दिलं नाही वगैरे वगैरे, त्याचे जे आम्हाला सांगा तुम्ही का दिलं नाही, म्हणजे शेतकऱ्यांची तुम्ही एक फसवणूक केलेली आहे वगैरे, असं बरेच सुनावणी केलेली आहे। त्यातच मित्रांनो, आता आरबीआयने नवीन एक नियमावली जाहीर केलेली आहे, ज्या अंतर्गत सरकारला सुद्धा आता आरबीआयचं ऐकावं लागणार आहे। आणि इकडं ज्या पार्ट्या आता निवडून येतील, ज्या पार्ट्या मोठमोठे आश्वासने देतील शेतकऱ्यांना, त्या पार्ट्यांना आता भोगावं लागणार आहे। कारण मित्रांनो, आरबीआयने जी गाईडलाईन जारी केलेली आहे त्या अंतर्गत राज्य सरकारची कर्जमाफी योजना राबवताना काळजी घ्या, असं आरबीआयने नमूद केले आहे। म्हणजे जे सरकार येईल त्या सरकारनं बाबा आश्वासन देण्या अगोदर, जाहीरनाम्यात सांगण्या अगोदर की बाबा आम्ही कर्जमाफी देणार वगैरे, तर तुम्ही अगोदर कर्जमाफी योजना राबवताना काळजी घ्या असं सांगितलेलं आहे आरबीआयने। त्यानंतर कर्जमाफीच्या निधीसाठी आधी बजेटचे नियोजन करा आणि त्यानंतरच ती कर्जमाफी द्या। म्हणजे तुम्ही तोंडाच्या हे करू नका, बकवास करू नका, तुम्ही फक्त अगोदर निधीचं नियोजन करा, अगोदर तुमच्याच्याने निधी होते का ते बघा, आणि नंतरच तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासने द्या, कर्जमाफी देतो म्हणा, असं आरबीआयने सांगितलेलं आहे। त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी का दिली जाते याची स्पष्टता हवी। आता जर तुम्ही कर्जमाफी देत असाल, तुमचं सरकार जर कर्जमाफी देत असेल, तर कसं काय द्यायले, कोणत्या परिस्थितीत कर्जमाफी द्यायले, काय कुणाला विचारून द्यायले, हे अगोदर बँकांना तुम्हाला जे आहे ते स्पष्ट करावे लागणार आहे। म्हणजे बँका, जे आरबीआय आहे त्याला तुम्ही आधी स्पष्टता द्या की बाबा तुम्ही कर्जमाफी कशाच्या बेसिसवर द्यायली, कशामुळे द्यायली, काय ते सगळं अगोदर आरबीआयला स्पष्टता द्या, नंतरच तुम्ही कर्जमाफी द्या, असं आरबीआयचं म्हणणं आहे। त्यानंतर राज्य सरकार जेव्हा कर्जमाफी घोषित करतात तेव्हा ती सगळी कर्जमाफीची प्रक्रिया फक्त 40 ते 60 दिवसामध्ये पूर्ण करायची। आता जर तुमचं सरकार जर कर्जमाफीची घोषणा करत असेल, शेतकऱ्यांना आश्वासन देत असेल, तर तुम्ही जर आश्वासन देत असाल, कर्जमाफी घोषित करत असाल, तर ती कर्जमाफी घोषित केल्याच्या नंतर 40 ते 60 दिवसाच्या आत ती घोषित केलेली कर्जमाफी ही पूर्ण करावी लागणार आहे। म्हणजे एकंदरीत सरकारवरच प्रेशर आणला जात आहे आरबीआय तर्फे, ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो। इतके दिवस शेतकरी नेते, शेतकरी संघटना, शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षेत होते, शेतकऱ्यांना वगैरे असं प्रश्न पडले होते की कर्जमाफी होणार की नाही। सरकार वारंवार घोषणा करत आहे, परंतु कुठेही सरकारतर्फे हालचाली दिसून आलेल्या नव्हत्या, परंतु आरबीआयने चांगलं सुनावलेलं आहे मित्रांनो। जर तुम्हाला कर्जमाफी घोषित करायची होती, घोषणा करायची, तर तुम्ही घोषणा केल्याच्या नंतर 40 ते 60 दिवसात ती कर्जमाफी शेतकऱ्यांची करून घ्या, असं आरबीआयचं म्हणणं आहे। त्यानंतर इतर वेळी 300 कोटींचा निधी दिला म्हणजे काय बाबा, इतर वेळी मी 300 कोटींचा, काही नेते, काही सरकारतर्फे किंवा पक्षातर्फे काय म्हणतात की इतर वेळी मी आता 300 कोटींचा निधी दिला, त्यानंतर 600 कोटींचा निधी दिला, असं काही करता येणार नाही। जे नेते ते काय करतात, बाबा आम्ही या अगोदर या आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही 300 कोटीचा निधी दिला, किंवा आम्ही या योजनेसाठी 300 कोटीचा निधी दिला, 600 कोटीचा निधी दिला, हे असे रिझन चालणार नाहीत, असं आरबीआयचं म्हणणं आहे। बँकांच्या शिवाय इथून पुढे कर्जमाफीची योजना अंतर्गत येणार नाही। त्यानंतर बँकांना ठरवायचं आहे की अशा पद्धतीने आपण कर्जमाफीच्या योजनेमध्ये जायची की नाही। आता आरबीआयचं म्हणणं आहे बाबा, आरबीआयच्या अंडरमध्ये आता भरपूर बँका आहेत, तर आरबीआयचं म्हणणं आहे की बँकांच्या ज्या शाखा आहेत त्यांना असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज देत आहात, तर कर्ज देत्या वेळेस तुम्ही अगोदर विचार करा की बँकांना विचार करा की तुम्ही कोणत्या पद्धतीने आपण कर्जमाफीच्या योजनेमध्ये, म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांमध्ये आणि सरकारच्या जे मध्यंतरी येतात बँकाला,
सरकार कर्जमाफी देईल की नाही, शेतकरी कर्ज परतफेड करेल की नाही, ते अगोदर बघा तुम्ही आणि नंतरच त्या शेतकऱ्याला कर्ज द्या, असं RBIचं म्हणणं आहे. त्यानंतर कर्जमाफीची योजना झाली आणि समजा 2 लाखांचं कर्ज आहे, परंतु 2 लाखाची पूर्तता होत नसेल तर ती संपूर्ण कर्जमाफी गरज धरली जाणार नाही. हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं या अगोदर पण, की समजा एखाद्या शेतकऱ्यानं 4 लाखाचं कर्ज घेतलेलं आहे आणि सरकारनं फक्त 2 लाखापर्यंतच कर्जमाफी केलेली आहे. मग त्या शेतकऱ्याला सरसकटमध्ये कसं बसवायचं याचंच नियोजन नाही लागणार. मग ते 2 लाख शेतकऱ्याला जे उर्वरित 2 लाख आहे ते फेडावीच लागणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल, परंतु ते 2 लाख तर शेतकऱ्याला फेडावे लागणार. 4 लाखपैकी 2 लाखाची कर्जमाफी झाली आणि उरलेले 2 लाख रुपये शेतकऱ्यांना फेडावे लागणार. तर म्हणजे कर्जमाफीची योजना झाली आणि समजा 2 लाखांचं कर्ज आहे, परंतु बघायचं झालं तर 2 लाखाची पूर्तताच होईना गेली, तर मग काय करायचं. आता समजा 4 लाखाचं आपण आता उदाहरण घेतलं. आता समजा एखाद्या शेतकऱ्यानं 1.5 लाखाचं कर्ज काढलेलं आहे आणि त्याची जवळपास सरकारतर्फे कर्जमाफी झालेली आहे 2 लाखाची. आता 1.5 लाखाचं कर्ज काढलेलं आहे आणि सरकारतर्फे कर्जमाफी झालेली आहे 2 लाखापर्यंत. मग ते सरकारचं आणि शेतकऱ्याचं काय नियोजन आहे ते देखील बघण्यासाठी बँकांना ठरवायचं आहे. त्यानंतर बँकांना कर्जदाराकडून म्हणजे या केसमध्ये शेतकऱ्यांकडून जे काही कर्ज वसूल करायचे आहे त्याबद्दलचा कायदेशीर अधिकार हा बाधितच ठेवलेला आहे. म्हणजे जे शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांकडून बँकांना जे कर्ज वसूल करायचे आहे त्याबद्दलचा कायदेशीर अधिकार हा बाधित ठेवलेला आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळेस बघितले की बऱ्याच जिल्ह्यामध्ये बँकांतर्फे मध्यवर्ती बँकांतर्फे शेतकऱ्यांची कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त केले गेले, त्यानंतर शेतकऱ्यांचे पिकं जप्त केले गेले, काही शेतकऱ्यांची जमीन जप्त केली गेली बँकांतर्फे. तर अशा घटना ह्या कायमस्वरूपीच ठेवण्यात येणार आहेत जर शेतकऱ्याने कर्ज परतफेड केले नाही आणि सरकारने कर्ज माफी दिली नाही. तर बँकांकडे हे अधिकार बाधित ठेवलेले आहेत की तुम्ही शेतकऱ्यांच्या ज्या वस्तू आहे तुमचं कर्ज परतफेड करण्यासाठी ज्या वस्तू तुम्ही ग्राह्य धरू शकता त्या वस्तू तुम्ही घेऊ शकता. हे बाधित निर्णय ठेवण्यात आलेला आहे. आता राज्य सरकारनं इथून पुढे मनाला वाटेल तेव्हा राजकीय फायद्यासाठी कर्जमाफी घोषित करताना बँकांना विचारल्याशिवाय बँकेला या योजनेमध्ये घेणं ही अतिशय चांगली गोष्ट केली रे मित्रांनो RBIने, की राज्य सरकार आता कोणताही पक्ष असो हे तोंडाचं म्हणजे जे वाटेल ते तोंडाला बोलायचं की बुवा आम्ही कर्जमाफी करू, आम्ही कर्जमुक्ती करू, आम्ही शेतकऱ्याचा कर्जमाफी सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जे बोज आहे ते क्लिअर करू, असे मोठमोठे आश्वासन जे पक्ष देत असतो, जे सरकार जे येणारं सरकार आहे किंवा जे पक्ष आहे ते असे मोठमोठे आश्वासनं देत आहेत. तर ते आश्वासन द्यायच्या अगोदर तुम्ही 100 वेळा विचार करा आणि तरच बँकांना यामध्ये घसीटा, असं बँकांचं म्हणणं आहे. म्हणजे तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या मतांच्या फायद्यासाठी, तुम्ही निवडून येण्यासाठी तुम्ही बँकांना तुमच्या मध्ये आणू नका, आमच्यावर प्रेशर आणू नका शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा वगैरे. तुम्ही अगोदर तुमचा निधी मान्य करा, तुमचे निधी तुमच्याकडे किती आहे ते बघा, तुम्ही तुमचे अगोदर ज्या गोष्टी आहेत ते क्लिअर करा, तरच मोठमोठ्या गोष्टी करा, मोठमोठ्या घोषणा करा आणि बँकांना याच्यामध्ये ओढू नका. तुम्ही शेतकऱ्यांमध्ये आणि सरकारमध्ये बँकांना ओढू नका. तुमच्या फायद्यासाठी कर्जमाफी घोषित करा किंवा करू नका, परंतु जे बँकांचं जे प्रेशर आहे बँकांवर येणारं, बँकांचं जे निधी आहे बँकांना ते वेळेवर द्या आणि मगच सरकारला सांगण्यात येते बाबा बरोबर आहे ना बँकांचं, RBIचं पण बरोबर आहे. सरकार कर्जमाफी करेल या प्रत्यक्षात शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांना वाटत आहे बाबा जे शेतकरी कर्ज परतफेड करू शकतात त्या शेतकऱ्यांना वाटत आहे बाबा आज ना उद्या कर्जमाफी होणार आहे, मग आत्ताच कर्ज कशाला फेडायचं, आपण थोडीशी वाट बघूया, नंतर जर नाहीच जमलं तर कर्ज फेडूया, असं होत आहे मित्रांनो. त्या कारणास्तव RBIने नवीन गाईडलाईन जारी केलेली आहे कर्जमाफी संदर्भात. बँकांना पण सुनावलेलं आहे, त्यात शेतकऱ्यांना पण सुनावलेलं गेलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात सरकारला RBI कडून सुनावलं गेलेलं आहे, बजावलं गेलेलं आहे. ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.